सगळ्या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा, आम्हाला ऐकायला नक्की आवडेल। धन्यवाद। कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते। नमस्कार। आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। स्नेह संमेलनासाठी जमलेल्या सर्व पालकांचे मी मनापासून स्वागत करते। आपल्या शाळेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे स्नेह संमेलन। स्नेह संमेलनाबद्दलची शाळेची भूमिका थोडक्यात सांगते। शाळेचे वेगळेपण आपल्या स्नेह संमेलनातून झळकते। स्नेह संमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, सभाधीटपणा येतो, हे तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या स्नेह संमेलनाला एक थीम असते, एक सूत्रही असते। कधी एखाद्या साहित्यिकाची ओळख करून दिली जाते, तर कधी मुलांच्या भावविश्वातील विषय असतो। यापूर्वी झालेल्या विषयांची यादी पाहिली तर हे लक्षात येईल। शांता शेळके, सलील कुलकर्णी, संदीप खरे, रंग, निसर्ग, पाऊस, खेळ इत्यादी। एकदा थीम ठरली की मुलांशी त्या विषयावर चर्चा केली जाते, साहित्यिकांची ओळख करून दिली जाते, वर्गात त्यांच्या पुस्तकांचे वाचन केले जाते। स्नेह संमेलनाच्या सादरीकरणात शाळेचे वेगळेपण दिसून येते। वर्गातील प्रत्येकाचा सहभाग, कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं हे ठरवण्याचे मुलांचे स्वातंत्र्य। कार्यक्रमासाठी नेहमी नवीन गाण्यांचा शोध घेतला जातो। नाटक पालकांनी किंवा ताईंनी लिहिलेले असते। उत्कृष्टतेचा आग्रह न धरता आनंद महत्त्वाचा, त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय सादरीकरणाचा निखळ आनंद मुलं घेतात। कपडे, साहित्य, पाठपडदा यावर खर्च न करता उपलब्ध साहित्यातून काही सजावट करतात। या कामात पालकही सहभागी होतात। आपल्या या वर्षाच्या स्नेह संमेलनाचा विषय आहे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर। या साहित्यिकांना तुम्ही कदाचित ओळखत असाल। या साहित्यिकांची मुलांना ओळख व्हावी व हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवावा, यासाठीचा हा एक प्रयत्न। विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तिघांनी महाराष्ट्रभर काव्य वाचनासाठी दौरे केले आणि खऱ्या अर्थाने कविता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली। विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर। त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 साली झाला। विंदांच्या कवितांनी मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान पटकावलेले आहे। त्यांची भाषा अतिशय साधी व स्वच्छ आहे। त्यांनी मोठ्यांसाठी तसेच छोट्यांसाठीही भरपूर कविता लिहिल्या आहेत। मिश्किलपणा हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा पैलू। ध्रुपद, स्वेदगंगा, जातक, मृदगंध, विरूपिका हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत। साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या त्यांच्या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला। मंगेश पाडगावकरांचे पूर्ण नाव मंगेश केशव पडगावकर। त्यांचा जन्म 10 मार्च 1929 साली झाला। वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी पहिल्यांदा कविता केली। त्यांनी आधुनिक नवकवितेला जन्म दिला। जिप्सी या कविता संग्रहामुळे ते प्रकाशात आले। पाडगावकरांची कविता सामान्य माणसाच्या हृदयाशी जोडलेली होती। ते एक अतिशय साधे, सरळ, प्रभावी शब्द वापरणारे कवी होते। त्यांच्या काही कविता संग्रहांची नावे उदासबोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी इत्यादी। मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। लहान मुलांना आवडेल, रुचेल अशी कविता लिहिणे खूप अवघड असते, पण या दोघांनी हे खूप सहजतेने केले आहे।
जवळजवळ 3 पिढ्या त्यांच्या कविता ऐकून मोठ्या झाल्या. त्यांच्या कविता अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत, आजच्या पिढीला तेवढ्याच भावत आहेत. अशा या मुलांच्या आवडत्या आजोबांच्या कवितांचे सादरीकरण आपली लाडकी मुलं करणार आहेत. चला आपण त्यांचे कौतुक पाहू. तत्पूर्वी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्याला संतोष दादा, भूषण दादा, प्रशांत दादा, आपले पालक प्रसाद मुळे तसेच इतर अनेकांचे सहकार्य मिळाले. त्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या स्नेहसंमेलनाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला खूप आवडेल. तेव्हा व्हॉट्सअप गटावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. नमस्कार. मी रंश. नमस्कार, मी अर्णा. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण सगळे मिळून भेटणार आहोत कवी विंदा करंदीकर आणि मंगेश पाटगावकर यांना. हे पण पहिल्यांदा माझ्या आवडीचं गाणं हा सांग ना कोणतं आहे ते. सांगत नाही, लावतो चपटा. संपत असतं का? खरंच की मला पण तसंच वाटतं. जेव्हा आपण खेळत असणार ना तेव्हा घड्याळ जोरात पळत असणार. हो ना, म्हणूनच खेळाची वेळ लगेच संपते. असंच एकदा बेडकाने खेळता खेळता काय केलं माहित आहे? बघायचंय?
पटकन. कुठे ते तर सांग. काव्य वाचनाला ग. लिहिता नाही येत, वाचता पण नाही येत, मग कसं करणार बघ तर खरं. नमस्कार, मी रंज. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. भाजी घ्या भाजी, उगाच रडत बसते भेंडी, म्हणते हवी लांब शेंडी. भोपळे शेटचा घेर मोठा, कळतो फक्त फायदा तोटा. पडवळ म्हणतो मारी थाप, गेल्या जन्मी होतो साप. पालक म्हणतो हिरवागार, माझी पोरे हुशार फार. टोमॅटोचे लाल गाल, जवळ जाऊन पापाच घाल. गोरा गोरा अगदीच खुळा, वाट बघत बसला मुळा. करी बिचारी मिरची म्हणते, सांगा मी कधी तिखट बोलते. मुंगाची जरी नुसती काडी, कोथिंबिरीला हिरवी साडी. गाजर आले नेसून लुंगी, आणि वाजवी मजेत पुंगी. सगळ्या भऱ्यांचा जमून अड्डा, अध्यक्ष झाला कवीचा गड्डा. धन्यवाद. कवी विंदा करंदीकर यांच्या एकदा काय झाले या पुस्तकातील कविता. खुर्ची आणि स्टूल. खुर्ची म्हणाली, अरे तुला केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील ताई. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. धन्यवाद. माझं नाव आयुषी. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी की सुट्टी या पुस्तकातली कविता. माकड नटलं, आट्टा बट्टा आट्टा बट्टा. माकड करतय नट्टा पट्टा, ओठाला लावला रंग, पारण माखलंय अंग. आशात पाहून आपलं रूप, कावू लागलं हुप हुप. धन्यवाद. माझं नाव प्रणम्या. कवी विंदा करंदीकर यांच्या टॉप या पुस्तकातील कविता. गुंडू आणि चेंडू. गुंडूच्या स्वप्नात आला चेंडू, आणि म्हणाला, ए गुंडू मला फुटले दोन पाय, आता तुला सोडणार नाही. मग चेंडूने मारली ठोकर, गुंडू चालला वर वर. हात पाय झाले छोटे, पोट झाले खूप मोठे. गुंडू गेला चंद्रापाशी, चंद्र म्हणाला निर्ली खाशी. त्याने मारली एक ठोकर, गुंडू पडला पृथ्वीवर. छातीमध्ये झाले धस, आली जाग ओम फस. धन्यवाद. मी ओजस्वी. कवी मंगेश पाडगावकर यांच्या फुलपाखरुणे या पुस्तकातील कविता. आईच्या तक्रारी. बुटातल्या मोज्यांना वाईट वास येतोय, वेळच्या वेळी धुवायला टाकावे की नाही. न सांगता डब्यातून चिवडा लाडू घेतले, झाकण लावून डब्याने झाकावे की नाही. सगळीकडे पुस्तकं पहापासून ठेवली, आपलं दप्तर व्यवस्थित भरावं की नाही. घड्याळ घालता कपडे तिथेच टाकून गेला, दिलेलं काम नीट करावं की नाही. अंघोळ करून आला आणि कपडे बदलल्यावर तिथेच टाकला टॉवेलचा ओला ओला गोळा. गणिताच्या पेपराचे कालच मार्क, एकूण 100 मार्कांपैकी मिळाल्या 16. सारख्या अशा तक्रारी करीत असते आई. कोणाविषयी बोलते ते काही कळतच नाही. धन्यवाद. माझं नाव जोगेश पुनमेतकर. कवी विंदा करंदीकर यांच्या टॉप या पुस्तकातील कविता. देव मासा आणि डॉक्टर. एका देव माशाने गिळली बोट, डोंगरा एवढे झाले पोट. देव मासा गेला डॉक्टरच्या घरी, म्हणाला पोटात ढाराढुरी. डॉक्टरने कापले त्याचे पोट आणि काढली बाहेर बोट. मग डॉक्टर हसला मिशीत, देव मासा सुद्धा आला खुशीत आणि म्हणाला घालीत कोट. फी
एक होता खेकडा. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. धडा. एक होता खेकडा, एक होता खेकडा, तो चालत असे वाकडा. एकदा आपल्या मुलाला तो चिडून म्हणाला, ध्यान बघा हेंगाडे, पाय टाकतो फेंगाडे. मुलगा म्हणाला चालू कसा, खेकडा म्हणाला असा असा. धन्यवाद. कवी मंगेश पाडगावकर यांचा नमस्कार मी साहिल. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. अडम तडम स्टुलावर चढम, अडम तडम स्टुलावर चढम, सांभाळून चढम, नाहीतर पडम धडम धडम. अप्पा अप्पा फळीवर डब्बा, नक्की नक्की गोष्ट पक्की. आडू पाडू डब्यात लाडू, डब्यावर अल्ला डल्ला डल्ला. खिशात लाडू भरून घेवम, जिथल्या तिथे डबा ठेवम. डबा झाकम, पाय हळूच खाली टाकम. अडम तडम सांभाळून उतरम, गुपचूप गुपचूप बाहेर पडम. अडम तडम अडम तडम. धन्यवाद. माझं नाव अर्णव, अर्णव अजय केकर. कवी मंगेश पाडगावकर यांच्या वाढदिवसाची भेट या पुस्तकातील कविता. उपाय. डोकं खूप दुखतं काय, त्याच्यावरती एकच उपाय. लाडू खा 4 वेळा, अभ्यास बंद भरपूर खेळा. फारच पडसं झालं काय, त्याच्यावरती एकच उपाय. आईस्क्रीम खा 3 वेळ, बशी भरून सोबत भे. माझी उपाय ऐकून आई सुद्धा थक्क झाली. माझ्यासाठी बशीतून एक लाडू घेऊन आले. मी म्हणालो ठीक आहे, एक लाडू पुराई. मात्र डोकं दुखलं तर 4 शिवाय उपाय नाही. आई म्हणाली बरं बाबा, तुझं अगदी खरं बाबा. धन्यवाद. कवी मंगेश पाडगावकर यांच्या माझे नाव प्रद्युम्न ज्ञानेश्वर दोरी. कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुट्टी एके सुट्टी या पुस्तकातील कविता. ऑमलेट. कोंबडी चढण्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे, उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय, सांग तुला हवे काय. किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाले आई बाकी काही नको, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, एका अंड्याचा ऑमलेट करून दे. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव मोक्षदा पवार. मोक्षदा पवार. मंगेश पाडगावकर चांदो मामा ह्या पुस्तकातील कविता. असा एक माणूस. एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, एवढी लांब दिसत नसेल त्याचे पाय. एका माणसाचे हात केवढे मोठे सांगू काय, केवढे मोठे सांगू काय. तो हात वर करून नारळ तोडून फोडून खाय. एका माणसाचे पाय केवढे लांब सांगू काय, केवढे लांब सांगू काय. तो एक पाऊल टाकून चंद्रावर सहज जाय. एका माणसाचे मोठे डोके केवढे सांगू काय, अगदी कठीण गणित सुद्धा त्याला भिवून पळून जाय. कविता खूप मज्जा आली ऐकायला आणि आपल्या मित्रमैत्रिणी म्हटल्या पण खूप छान. हो ना, धमाल आली धमाल. तुला धमाल खूप आवडते का? मग चल ऐकूया डिस्को धमाल.
फिश फ्रायचा बेत दिसतोय. काय छान वास येतोय ना. हो ना, मला पण खूप आवडतो हा सुगंध. कुठून येतोय, जायचं का शोधायला? चल बघून येऊ. फिश फ्रायचा बेत दिसतोय. फिश फ्राय मारता मारता एक कोळी गीत बघूया. चालेल.
धन्यवाद. आता आपला महत्वाचा कार्यक्रम सुरू होतोय, बक्षीस समारंभ. मुलांकडून तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल की आता नुकताच आमचा क्रीडा महोत्सव झालाय आणि त्याच्यामध्ये अर्थातच आमची सगळीच मुलं सगळ्याच खेळात जिंकलेली आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच बक्षीस असणार आहे. तर सगळ्यांना आपण स्टेजवर बक्षीस देतो, ठीक आहे? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.